म्हणजे पॅरलल दोन्ही पण आपली इंडिव्हिज्युअल ग्रोथ ऍज अ टेक्नॉलॉजीवरती पण किंवा फील्डमध्ये पण झाली पाहिजे आणि सेकंड पॅरलल मनी वाईज पण ग्रोथ झाली पाहिजे. तुमची फायनान्शियल ग्रोथ पण महत्वाची आहे. करेक्ट. ठीक आहे. तर स्विच करणं महत्वाचंच आहे. करेक्ट. ते पर्सन टू पर्सन डिफर करतं. तुम्हाला 2 वर्षात करायचे, 4 वर्षात करायचे की 5 वर्षात करायचे. फर्स्ट सिनारिओ काय असणार की यार मला ना माझा 90 डेजचा नोटीस पिरियड आहे आणि मला स्विच करायचे, तर त्यावेळेस स्टार्ट कुठून केलं पाहिजे? निगोशिएशन पॉवर प्रत्येकाला म्हणजे स्मार्टली यूज करायची आहे. ठीक आहे. भरपूर असे सिनारिओज आहेत. जसं मी सिनारिओ सांगितलं की तुम्ही प्रोजेक्ट वाइंड अप होणार आहे, तर तुम्ही असं कन्वे करू शकता. तुम्ही विदिन 60 डेज 45 डेज मी रिलिव्हिंग घेऊन तुमच्याकडे जॉईन करू शकतो. तो एक सिनारिओ झाला. आयटी मध्ये प्रत्येक कंपनीचा बाय आउट म्हणून एक फीचर असतो किंवा एक पॉलिसी असते प्रत्येकच कंपन्यांची, ती तुम्ही अवेल करू शकता. की सपोज तुमच्या करंट कंपनीचा नोटीस पिरियड 90 डेज आहे. ठीक आहे. समोरची कंपनी तुम्हाला विदिन 45 डेज जॉईन करण्यासाठी सांगते. ठीक आहे. जे उरलेले 45 डेज आहेत त्या 45 डेजचे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही आपला इंडियन जुगाड म्हणा किंवा काही हॅक्स म्हणा किंवा तुझ्या काही टिप्स म्हणा किंवा तू हे तिन्ही पण सिनारिओ यूज करून 3-4 स्विच केले नसतील, मग टिप्स काय आहेत असे? करंट कंपनीचा 90 डेज आहे. ठीक आहे. बट कुठली याच्यावर 90 डेज साठी अग्री होत नाहीये. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता की ठीक आहे, माझा ऑफिशियल जो काही नोटीस पिरियड आहे तो 40 डेज पर्यंत मी ऍडजस्ट करेल. ठीक आहे. आणि तसं अग्रीमेंट करून तुम्ही इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता. इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. माझ्याकडे समजा एक 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला 8 ते 10 लाखाचं पॅकेज आहे आणि मार्केटमध्ये मला माझी व्हॅल्यू माहित नाहीये, मला निगोशिएट कसं करायचं ते पण माहित नाही. बऱ्याचशा केसमध्ये काय होतं की बरेचसे जण स्विच तर करायचंय, बट लॅक ऑफ इंडस्ट्रियल नॉलेज म्हणा किंवा बाहेर काय चाललंय ते माहिती नसल्यामुळे एक्सपेक्टेड पॅकेज किती मागायचंय, हाईक किती मागायची, ह्या गोष्टी माहित नसतात. टेक्निकल स्किल हा एक पार्ट आहे. करेक्ट. पण निगोशिएशन स्किल तेवढंच महत्वाचं आहे आणि बरेचसे जण त्यात लॅक करतात. ठीक आहे. तर तो खूप महत्वाचा पार्ट आहे. तू जसं बोललं की काउंटर ऑफर आपल्याला फर्स्ट ऑफर लेटर भेटल्यानंतर, बट काही जणांकडे स्किल असेच ना यार की एक ऑफर लेटर भेटलं ना की यार आपण आता दुसरं ऑफर लेटर कसं मागणार. दुसरं ऑफर लेटर मागल्यानंतर असं वाटतं की यार आपल्याला करंट पॅकेज किती आहे, आपल्याला एक ऑफर लेटर भेटलेलं आहे आणि त्यावरती किती पॅकेज मागू. म्हणजे काहींचा गोल असतो की नाही मला फायनान्शियली फ्रीडम लवकर पाहिजे, तर मला हाईक फास्ट घ्यायची. ठीक आहे. मग ते काउंटर ऑफर 4-4, 5 मारतात. मग 15 वरून 20, 18, 21, 22, 25 पर्यंत म्हणजे प्रत्येकाच्या स्विच करायचं असेल ना काय काय पॉईंट्स डोक्यात ठेवले पाहिजे किंवा काय काय पॉईंट्सची तयारी केली पाहिजे आणि त्यानंतर डायरेक्टली स्विचला स्टार्ट केलं पाहिजे. पैसा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. तुम्ही टेबलला आणा, पण तुम्ही त्या टेबलला व्हॅल्यू किती आणतात त्याच्यावरती फोकस द्यायचा. करेक्ट. ठीक आहे. आयटी जॉब म्हणलं तर पॅकेज आलंच आणि कोविडमध्ये खूप साऱ्या लोकांनी पॅकेज वाढून घेतले. ऑलमोस्ट 100% पण हाईक भेटली लोकांना. मेन म्हणजे असं झालं ना की पोस्ट कोविडला काय झालं, पोस्ट कोविड नंतर की थोडेसे जॉब स्विच करणं थोडंसं थांबलं. लास्ट इयर आणि दिस इयर 2025 मध्ये इन्क्रीमेंट हाईक कमी आहे, आपण असं म्हणू शकतो की सिंगल डिजिट. तर काही एम्प्लॉईज असे आहेत की त्यांना जॉब स्विच करायचा आहे बट 90 डेजचा नोटीस पिरियड आहे. त्यानंतर ऑफर लेटर एक नंतर काही काही आता समजा खूप कधी कधी माझ्याकडे पण लॉकडाऊन मध्ये 6 ते 7 ऑफर लेटर होत्या. बट अशा वेळेस काउंटर ऑफर कशी घ्यायची, काय घ्यायची ह्याचं नॉलेजच नाहीये कोणाला. तर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की 90 डेज नोटीस पिरियड असेल तर तुम्हाला ऑफर लेटर कशी घ्यायची, एक ऑफर लेटर असेल तर तुम्हाला काउंटर ऑफर लेटर कशी घ्यायची आणि मिनिमम हाईक तुम्हाला किंवा इन्क्रीमेंट तुमचं किती पाहिजे किंवा कसं पाहिजे, तर यावरती आपण आज इन डिटेलमध्ये डिस्कस करू. तर या टॉपिकवरती बोलण्यासाठी मी आज अमोलला इन्व्हाइट केलं आहे आपल्या आयटी वाला देववरती. आणि अमोलचं जर सांगायचं झालं तर त्याला आयटी मध्ये ऑलमोस्ट 7 to 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या 7 to 8 इयर्सच्या एक्सपिरियन्स मध्ये त्यांनी ऑलमोस्ट 4 स्विच केलेत आणि ऑलमोस्ट त्यांनी चांगले हाईक पण घेतले आहेत. आणि अशा टॉपिकवरती बोलण्यासाठी असं काही नसतं किंवा तुम्हाला खूप जास्त आयटी मध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. 7 to 8 इयर एक्सपिरियन्स मध्ये 4 स्विच, नथिंग जोक. आणि 100% किंवा मोर दॅन 100% पण त्याला हाईक भेटलेले आहे आणि काउंटर ऑफर तर तो डिस्कस करेलच. तर या सगळं आपण डिस्कस करूयात. सो अमोल, वेलकम टू आयटी वाला देव. परत एकदा आपण अर्लियर केलाच होता पॉडकास्ट. सो खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे, लास्टपर्यंत पॉडकास्ट बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर अमोल, तुझं शॉर्ट इंट्रोडक्शन. थँक्स देव, आयटी वाला देव चॅनलवरती बोलवल्याबद्दल थँक्यू. मोस्ट वेलकम. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आयटी मध्ये. सध्या मी म्हणजे रिसेंटलीच एक स्विच केलंय. सध्या MNC कंपनीमध्ये जॉब करतोय ॲज अ टेक्निकल कन्सल्टंट Info-M3 टेक्नॉलॉजीवरती. ERP टेक्नॉलॉजी आहे. आणि हा जो आपण टॉपिक आज जो डिस्कस करणार आहे तो
एकंदरीतरित्या बघितलं तर तो सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. करेक्ट. तुम्ही स्किल वाईज जर बघितलं तर तुमच्याकडे स्किल्स असतील, बट ह्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला की रिक्वायर्ड स्किल आहेत ज्या की तुम्हाला स्विचच्या वेळेस लागणारच आहेत. तुम्ही म्हणजे तुमच्या टेक्नॉलॉजी स्किल किती असो, बट तुमच्याकडे निगोशिएशन स्किल नसेल किंवा म्हणजे एचआर सोबत डिस्कशन कसं करायचं, ह्या गोष्टी जर तुम्ही कुठेतरी कमी पडत असाल तर त्याचं हॅम्पर तुम्हाला पॅकेजवरती होणार आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण डिस्कस करूयातच पुढे. पण एकंदरीत मला हे सांगायचं की आजचा जो टॉपिक आपला तो एकदम व्यवस्थित आहे, चांगला आहे डिस्कशन करण्यासाठी. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. बरोबर. म्हणजे जसं तू मेन्शन केलं की जर आपल्याकडे टेक्निकल स्किल असेल आणि जर ह्या गोष्टी जर नसतील आपल्याला, किंवा डिस्कशन कसं करायचं, निगोशिएबल कसं करायचं, तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रोफेशनल किंवा पर्सनल ग्रोथसाठी आपल्याला खूपच आपल्या करिअरवरती इम्पॅक्ट पडेल. तर सध्या असं झालंय ना की अमोल, की खूप जणांना स्विच करायचे आणि IT म्हणलं की पॅकेज खूप जणांना जास्त पाहिजे. बट काय होतं ना, 2-3 वर्षानंतर असं वाटतं की आपल्याला स्विच करावं, आणि इन्क्रीमेंट नाही झालं की खूप लोक असं होते का स्विच करायचे. बट स्विच करताना काही पॅरामीटर्स, काही सिनारिओज येतात. फर्स्ट सिनारिओ पासून आपण डिस्कस करूयात की 90 डेज नोटीस पिरियड. जर 90 डेज नोटीस पिरियड असेल तर आपण स्विच करायला विचार केला पाहिजे का? प्रथमतः मी असं सांगेल, स्विच करणं म्हणजे तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी आपण म्हणजे IT मध्ये काम असो किंवा कुठेही कुठल्या क्षेत्रात काम असो, आपण म्हणजे पॅरलल दोन्ही पण आपली इंडिव्हिज्युअल ग्रोथ ऍज अ टेक्नॉलॉजीवरती पण किंवा फील्ड मध्ये पण झाली पाहिजे, आणि सेकंड पॅरलल मनी वाईज पण ग्रोथ झाली पाहिजे. तुमची फायनान्शियल ग्रोथ पण महत्वाची आहे. ठीक आहे, तर स्विच करणं महत्वाचंच आहे. करेक्ट. ते पर्सन टू पर्सन डिफर करतं. तुम्हाला 2 वर्षात करायचे, 4 वर्षात करायचे की 5 वर्षात करायचे, ठीक आहे. पण प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्हाला स्विच करायचे त्यावेळेस जे काही चॅलेंजेस आहेत, कॉमन चॅलेंजेस आहेत, ते आपण डिस्कस करूयात. जसं तू बोलला की फर्स्ट चॅलेंज जे आहे तो नोटीस पिरियडचा आहे, बरोबर. आणि 90 डेज नोटीस पिरियड हा म्हणजे मोठा चॅलेंज आहे सगळ्यांसाठी. आणि कंपन्यांचं असं झालंय, IT मधल्या कंपन्यांचा सर्वांचाच नोटीस पिरियड हा 90 डेज आहे. बट त्यांना कॅन्डिडेट पाहिजे इमिजिएट जॉईनिंग किंवा 30 डेज 45 डेज. 90 डेज म्हटलं की ते कॅन्डिडेटला एंटरटेन करतच नाहीये. करेक्ट. हा मेजर चॅलेंज आहे सध्या कॅन्डिडेट च्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर. बरोबर. मग आता समजा 90 डेजचा नोटीस पिरियड आहे आणि आपण स्विच करायला बघितलं, तर फर्स्ट सिनारिओ काय असणार की यार मला ना माझा 90 डेजचा नोटीस पिरियड आहे आणि मला स्विच करायचंय, तर त्यावेळेस स्टार्ट कुठून केलं पाहिजे? कारण मला 90 डेज आहे, पण मला फर्स्ट ऑफर लेटर मला पाहिजेच आहे. तर तो तुझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार तू कसं सांगणार? एकतर ज्यावेळेस तुम्ही स्विच करायचा विचार करताय त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी म्हणजे अपग्रेड करायच्यात, म्हणजे जे की स्किल वाईज तुम्हाला अपग्रेड करणं भागच आहे. बरोबर. ठीक आहे, तुमचा परफॉर्मन्स म्हणजे जो काय तुम्ही एक्सपिरियन्स केलाय टेक्नॉलॉजीवरती तो एक्सपिरियन्स तुमचा असणारच आहे. बट तुम्हाला एक ब्रशअप करायचं आहे. मार्केटमध्ये काय चालू आहे, मार्केटमध्ये म्हणजे तुमच्या प्रोफाईलचा स्टँडर्ड काय आहे, हा थोडा R&D करायचा आहे, याचा रिसर्च करायचाच आहे. त्याच्याबरोबर जो काय आपला चॅलेंज आहे 90 डेजचा तो टॅकल याच्यासोबत करण्यासाठी तुम्हाला एकतर म्हणजे जॉब प्रोफाईल वगैरे जे काय तुमचे आहे ते अपडेट करणं भागच आहे. त्या केल्यानंतर तुम्हाला याच्यावर इंटरटेन करण्यासाठी कॉल वगैरे करतील. आणि मेनली पहिला जो आपला मुद्दा आहे तो येतो नोटीस पिरियडचा. याच्याचं कम्युनिकेशन जसंही तुमच्यासोबत झालं की त्यांचा फर्स्ट प्रायोरिटी क्वेश्चन हाच असतो की तुमचा नोटीस पिरियड किती आहे. करेक्ट. 90 डेजचा नोटीस पिरियड असेल तर तिथे मी सांगेल की तुम्हाला म्हणजे क्लिअर राहायचंय. ठीक आहे, तुम्हाला ट्रान्सपरंट राहायचंय. 90 डेजचा नोटीस पिरियड तुमचा ऑफिशियल असेल तर तुम्हाला कम्युनिकेट तसंच करायचंय, तसंच कन्वे करायचंय की माझा नोटीस पिरियड 90 डेजच आहे. ठीक आहे, तिथे तुम्हाला खोटं बोलायचं नाहीये, तिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टी लपून ठेवायच्या नाहीयेत. का तर पुढे चालून तुम्हाला ह्या गोष्टी इश्यू देऊ शकतात, अडचणीत आणू शकतात. ठीक आहे, तो फर्स्ट मुद्दा हा आहे की तुम्ही ट्रान्सपरंट राहा, नोटीस पिरियड माझा 90 डेजचा आहे. ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही अशा काही गोष्टी सांगू शकतात की ते निगोशिएशनचं स्किल आहे, ते प्रत्येक पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं, ते तुम्हाला यूज करायचंय. असे काही सिनारिओ आहेत, त्या सिनारिओमध्ये तुम्ही बोलू शकता की ठीक आहे माझ्या करंट कंपनीचा नोटीस पिरियड 90 डेजचा आहे. ठीक आहे, पण तो कमी होऊ शकतो, ऍडजस्ट होऊ शकतो. कसा की आता ज्या काही मी प्रोजेक्टवरती काम करतोय, ठीक आहे, तो प्रोजेक्ट लवकरच वाइंड अप होतोय, विदिन नेक्स्ट 15 डेज किंवा 1 मंथ मध्ये वाइंड अप होतोय. आणि नेक्स्ट प्रोजेक्ट असाइनमेंटच्या अगोदर मी स्विच करू शकतो. म्हणजे आपला 90 डेजचा नोटीस पिरियड आहे, आपण 60 डेज सांगून आपण त्यांना कन्वे करू शकतो किंवा माझ्याकडे म्हणजे शोल्डरवरती काय खूप सध्या आता प्रेशर नाहीये किंवा काही वर्कलोड नाहीये, आणि आपण ते सांगून आपण समजा एक निगोशिएट करू शकतो. बरोबर. आणि सेकंड सिनारिओ मी हे पण ऐकलंय की आहे की जे आपण पे आउट करू शकतो, किंवा आपल्याकडे जर EL वगैरे जर असतील
तर त्या पण आपण देऊन असं काही. हा, मी तेच म्हटलं, यामध्ये निगोशिएशन पॉवर प्रत्येकाला म्हणजे स्मार्टली यूज करायची आहे. ठीक आहे. भरपूर असे सिनारिओ आहेत. जसं मी सिनारिओ सांगितलं की तुम्ही प्रोजेक्ट वाइंड अप होणार आहे, तर तुम्ही असं कन्वे करू शकता. मी विदिन 60 डेज 45 डेज मी रिलिव्हिंग घेऊन तुमच्याकडे जॉईन करू शकतो. तो एक सिनारिओ झाला. सेकंड सिनारिओ असा असतो, असा असेल की IT मध्ये प्रत्येक कंपनीचा बाय आउट म्हणून एक फीचर असतो किंवा एक पॉलिसी असते प्रत्येकच कंपन्यांची, ती तुम्ही अवेल करू शकता. ती अशी असते की सपोज तुमच्या करंट कंपनीचा नोटीस पिरियड 90 डेजचा आहे. ठीक आहे. समोरची कंपनी तुम्हाला विदिन 45 डेज जॉईन करण्यासाठी सांगते. ठीक आहे. जे उरलेले 45 डेज आहेत, त्या 45 डेजचे तुम्हाला बेसिक कम्पन्सेशन जे काय असेल त्याच्यानुसार तुम्हाला कंपनीला तुमचे पैसे द्यायचे करंट कंपनीला. ठीक आहे. आणि तुमचं रिलिव्हिंग मागून घ्यायचंय. बरोबर. आणि या केसमध्ये आता समोरच्या जे का तुमचं फ्युचर ऑर्गनायझेशन असणार आहे, तिथे जर त्यांना इमिजिएट जॉईनिंगची रिक्वायरमेंट असेल, तर बऱ्याचशा कंपन्या स्वतः पे आउट करतात तुम्हाला की तुम्ही ठीक आहे बायआउटचं तुम्ही अवेल करा तुमच्या करंट एक्झिस्टिंग कंपनीमध्ये. तर तुम्ही तिकडून पण रिक्वेस्ट करू शकता की तुम्हाला जर प्रोजेक्टची गरज आहे तर मी हा बायआउट ऑप्शन आहे तो मी अवेल करतो, बट त्यासाठी जे काय लागणार कम्पन्सेशन आहे ते तुम्ही द्या, मी ते पुरं फॉरवर्ड करतो आणि फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेतो. तोही एक ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन, आता मी जसं म्हटलं की याने जसं उल्लेख केला की EL वगैरे असतात, आपल्या अर्न लिव्ह वगैरे असतात, करेक्ट, आपण त्याही युटिलाइज करू शकतो. ठीक आहे. बरोबर. तर हे स्मार्टली तुम्हाला सगळं मॅनेज करायचंय की तुमच्या म्हणजे प्रत्येक वेळेस याच्यावर मान्य करत नाही की तुम्ही ते तुमचा नोटीस पिरियड डिडक्ट करू शकता. करेक्ट. पण तुम्हाला ते स्मार्टली कन्वे करायचंय. तुमचं निगोशिएशन यूज करून तुम्ही ते कन्व्हिन्स करून घ्यायचे याच्याकडून, आणि लिगली ते तुम्ही करू शकता. अर्न लिव्ह तुमच्या नोटीस पिरियड मधून कमी घेऊ शकता. बरं, हे जे तू समजा 3 सिनारिओ सांगितले, तर ते 3 सिनारिओ एकदम व्यवस्थित होते आणि आय थिंक ते खूप युजर्सला किंवा कॅन्डिडेटला ते हेल्पफुल होतील. माझं असं म्हणणं होतं की ह्याच्या व्यतिरिक्त काही आपला इंडियन जुगाड म्हणा किंवा काही हॅक्स म्हणा किंवा तुझ्या काही टिप्स म्हणा, किंवा तू हे 3 पण सिनारिओ यूज करून ह्या 3-4 स्विच केले नसतील, मग टिप्स काय आहेत असे की जे की आपल्या यांना यूज होतील? ठीक आहे. कधी कधी कसं होतं, आपल्याला स्विच करायचंय, कॉल्सही येतात, बट नोटीस पिरियड चे डिटेल्स दिल्यानंतर म्हणा किंवा ह्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर याच्यावर एंटरटेन करत नाहीत. बरोबर. ठीक आहे. त्यांचा दरवेळेसचा जो रिस्पॉन्स असतो, विल गेट बॅक टू यू असं म्हटल्यानंतर त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाही. तर अशा वेळेस अशा सिनारिओ मध्ये तुम्ही एक हॅक आहे किंवा एक ट्रिक आहे जे की तुम्ही यूज करू शकता. इथिकली तर मी म्हणेल, बट ते इट्स अप टू यू, तुम्हाला यूज करायची नाही यूज करायची तो तुमचा कन्सर्न आहे. बट तुम्ही असं करू शकता की तुमचा नोटीस पिरियड करंट कंपनीचा 90 डेज आहे. ठीक आहे. बट कुठली याच्यावर 90 डेज साठी अग्री होत नाहीये. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता की ठीक आहे, माझा ऑफिशियल जो काही नोटीस पिरियड आहे तो 40 डेज पर्यंत मी ऍडजस्ट करेल. ठीक आहे. आणि तसं अग्रीमेंट करून तुम्ही इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता. इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स, तुमच्या स्किल्स ह्याचा अपग्रेड करायचाच आहे. करेक्ट. हे जे आपण डिस्कस करतोय म्हणजे हा सेकंडरी पार्ट झाला. फर्स्ट तुमचं स्किल सेट चांगले हवेत, तुमचं म्हणजे कम्युनिकेशन चांगलं हवं, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा, आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपल्याला म्हणजे महत्वाचे असतील. तर त्या केसमध्ये तुम्ही असं कन्व्हिन्स करू शकता की 45 डेज मध्ये मी जॉईन करेल. ठीक आहे. तुमचा इंटरव्ह्यू वगैरे सगळी कॅन्डिडेटची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर एक 40 डेज म्हणजे कुठलाही याच्यावर 40 डेज 35 डेज झाल्यानंतर जेव्हा 5 दिवस 10 दिवस बाकी असतात तेव्हा एक जनरल कॉल येतो की म्हणजे एव्हरीथिंग इज इन प्लेस, असं म्हणजे तू जॉईन करणार आहेस ना, आपले जर अर्लियर कम्युनिकेशन झाले तर त्यावेळेस तुम्ही याच्याला सांगू शकता की ठीक आहे की प्रोजेक्टचं जे काही वाइंड अप जे होणार होतं एक्सपेक्टेड ते झालेलं नाहीये, ते थोडं म्हणजे कमिंग डेजमध्ये होईल, आणि माझी जी काय कमिटमेंट होती 45 डेजची ती सध्या तरी मी फुलफिल नाही करू शकत आहे. ठीक आहे. मी ट्राय ते करतोच आहे, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोच आहे, बट मी जे काही तुम्हाला हे दिलं होतं की माझं जे काय कमिटमेंट होतं 45 डेजचं ते मी सध्या तरी फुलफिल नाही करू शकत आहे. तेव्हा एक याच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, आता आपलं जे कमिटमेंट होतं 45 डेजचं, आता कॅन्डिडेट तर जॉईन करत नाही 45 डेज. ठीक आहे. आता ह्या कॅन्डिडेटला आपण म्हणजे हे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, की ह्या कॅन्डिडेटला बाजूला घेऊन आपण दुसरा कॅन्डिडेट जरी घ्यायचा म्हटला तरी तिथे इन्व्हॉल्वमेंट परत स्टार्टिंग पासून आहे, त्याला परत इंडस्ट्रीमध्ये जाणे, त्याला सर्च आउट करणे, त्याला तो जो काही कॅन्डिडेट आहे त्याचे काय स्किल सेट्स आहेत त्या परत बघणे, कॅलिबर चेक करणे, त्या कॅन्डिडेटचं लिस्टिंग करणे, तो कॅन्डिडेट शोधून आणणे, इंटरव्ह्यू शेड्यूल करणे, ही जी प्रोसेस आहे ती परत देणे, ह्याला मिनिमम 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना आपण धरू शकतो. ठीक आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये तो याच्यावर परत तो 1 महिना परत वेस्ट नाही करू शकत. ठीक आहे. तर मग तशा वेळेस काय आहे
की कॅन्डिडेट पण म्हणजे तो एचआर पण म्हणतो की ठीक आहे ऑलरेडी 45 डेज कम्प्लीट झालेत, हा. आता प्रश्न राहिला तो तर 45 ट्राय करतोच आहे 45 डेजचा किंवा 60 डेज मध्ये तो जर रिलीव्ह घेत असेल तर आपण एक चान्स घेऊ हा. शकतो. ठीक आहे, आपल्याला नवीन कॅन्डिडेट जरी घेतला तरी त्याचा जर ऑफिशियल नोटीस पिरियड परत 90 डेज असेल तर माहिती नाही ना फ्युचर मधल्या गोष्टी की तो परत ऍडजस्ट करू शकेल का, आपल्याला 30 डेजचा मिळेलच का, 45 डेजचा मिळेल का. तर या रिस्क न घेता तो काय म्हणतो, चल ठीक आहे 45 डेज झालेत, आपण अजून 45 डेज वेट करूयात आणि कॅन्डिडेटला हायर म्हणजे चांगलं आहे, एकदम ट्रिक चांगली. किंवा कारण कसं आहे, हर एक एचआरला सगळं स्टार्टिंग पासून करणं आहे. तू खूपच म्हणजे व्यवस्थित ती ट्रिक सांगितली आणि आय थिंक मला पहिल्या 3 सिनेरियोपेक्षा ही ट्रिक युजफुल वाटली आणि नक्कीच ही ट्रिक यूज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सो आपण हे आधीचे 3 सिनारिओ तर ठीकच आहे, पण हा जी ट्रिक आहे ना, ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. कारण मला पण माहिती आहे, माझ्या जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार, की जी काही स्क्रॅच पासून जी प्रोसेस आहे एचआरला, की कॅन्डिडेट शोधून आणायचा मार्केटमधून, त्याला रिझ्यूम फाइंड आउट करायचा, किंवा नंतर पण जसं की अमोलने जसं सांगितलं की ते एक्सप्लेन केलं, तिथपर्यंत जायला ऑलमोस्ट 15 to 30 डेज लागतात. सो त्यापेक्षा ही ट्रिक तुमची एकदम युजफुल राहील. कधी कधी असं होतं अमोल, की एखाद्या कंपनीमध्ये आपण 2 ते 4 वर्ष काम करतो, 4 वर्ष 5 वर्ष काम करतो आणि 5 वर्ष झाल्यानंतर असं वाटतं की आपण स्विच करावं. बट कसं होतं ना, की माझ्याकडे समजा एक 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला 8 ते 10 लाखाचं पॅकेज आहे आणि मार्केटमध्ये मला माझी व्हॅल्यू माहीत नाहीये, मला निगोशिएट कसं करायचं ते पण माहित नाही. जसं की तू मेन्शन केलं होतं की नाही इंट्रोमध्येच, की आपल्याकडे जर टेक्निकल स्किल असेल तर आपल्याला निगोशिएशनचे स्किल नसतात. पण मग फर्स्ट ऑफर लेटर तर घ्यायची आपल्याला, आणि फर्स्ट ऑफर लेटरला मग माझ्याकडे 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, मग मी किती पॅकेज मागितलं पाहिजे आणि मला ते फर्स्ट ऑफर लेटर माझी कशी भेटेल मला. बऱ्याचशा केसमध्ये काय होतं की बरेचसे जण स्विच तर करायचंय, बट लॅक ऑफ इंडस्ट्रियल नॉलेज म्हणा किंवा बाहेर काय चाललंय ते माहिती नसल्यामुळे एक्सपेक्टेड पॅकेज किती मागायचंय, हाईक किती मागायची, ह्या गोष्टी माहीत नसतात. ठीक आहे, तर मी जसं आधी बोललो की जेव्हा तुम्ही स्विचचा विचार करताय त्याच्या अगोदर हा रिसर्च करणं महत्वाचं आहे. करेक्ट. की इंडस्ट्रीमध्ये सध्या म्हणजे परिस्थिती कशी आहे, सिच्युएशन कशी आहे, आपण किती हाईक मागितली पाहिजे, आणि एक हा R&D करणं महत्वाचं आहे की तुमच्या टेक्नॉलॉजीवरती तुमच्या इयर ऑफ एक्सपिरियन्स पर्सनला इंडस्ट्रीमध्ये किती कम्पन्सेशन मिळते. ठीक आहे, हा R&D करणं महत्वाचं आहे. करेक्ट. हे तुमचं प्रिपेअरनेस आहे. ठीक आहे, स्विचच्या सिच्युएशनमध्ये. तर माझे बरेचसे फ्रेंड्स आहेत की ज्यांना फर्स्ट स्विच करायचं आहे, पण एक मनात भीती आहे की जेव्हा याच्याचा कॉल येतो की आपण जसं तूही बोलला की टेक्निकल स्किल हा एक पार्ट आहे. ठीक आहे, करेक्ट. पण निगोशिएशन स्किल तेवढंच महत्वाचं आहे आणि बरेचसे जण त्यात लॅक करतात. ठीक आहे, तर तो खूप महत्वाचा पार्ट आहे आणि ते सर्वांनी शिकून घेतला पाहिजे. म्हणजे काम म्हणजे तुम्ही फर्स्ट कंपनीमध्ये 8 ते 9 तास काम केले, करेक्ट, कधी कधी जास्त केलं असेल. करेक्ट. ठीक आहे, आणि दुसऱ्या कंपनीत तुम्ही तेवढाच वेळ देणार. ठीक आहे, बरोबर. आपण जर इयरली काढलं तर आपण 2000 तास देणार आहेत. ठीक आहे, कंपनीला इयरली जर काढलं तर आपण युजली एक स्टँडर्ड आहे की 2000 तास तुम्हाला द्यायचेच आहेत. ठीक आहे, वर्षभराचे. तर तुम्ही एक्झिस्टिंग कंपनीमध्ये 2000 देत होतात तास आणि पुढच्या कंपनीमध्ये पण 2000 तास देणार. ठीक आहे, मग हे जे काय कम्पन्सेशन आहे, जर तुमच्या लेवलच्या तुमच्याच लेवल ऑफ एक्सपिरियन्सच्या पर्सनला जर जास्त मिळतात आणि तुम्ही फक्त कम्युनिकेट करत नाहीयेत, तुम्ही ते निगोशिएट करत नाहीत, म्हणून तुम्ही म्हणजे कमी कम्पन्सेशन वरती करतात, तर मग ते तुमचाच लॅक आहे ना. बरोबर, तुमचाच लॉस आहे. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून फर्स्ट ऑफर निगोशिएशन करायचे. आणि राहिला प्रश्न सॅलरी निगोशिएशनचा, तर तिथे निगोशिएशन करणं म्हणजे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी लॉस करता असा अर्थ होत नाही. ठीक आहे, मनात भीती न बाळगता तुम्ही जसं नोटीस पिरियडचं निगोशिएशन केलं तसं तुम्ही सॅलरी निगोशिएशन करायचंय. हा, माझा एक पॉईंट राहिला यामध्ये, ज्यावेळेस तुमची फर्स्ट ऑफर असते तर फर्स्ट ऑफरच्या वेळेस तुम्हाला तुमचं एक्सपेक्टेड पॅकेज किंवा एक्सपेक्टेड हाईक तुम्ही न मागता तुम्हाला हा प्रयत्न करायचा की एचआर कडून की या पोझिशनसाठी म्हणजे तुमचं बजेट किती आहे. ठीक आहे, काही वेळेस एचआर डिस्क्लोज करतात, काही वेळेस करत नाहीत, पण तुम्हाला कॉल त्यांच्याकडे द्यायचा आहे की ते सांगतील फर्स्ट ऑफरसाठी. ठीक आहे, फर्स्ट ऑफर ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर काउंटर ऑफरचाही ऑप्शन असतो. हा, मी तिकडे तर म्हणजे येणारच होतो की असे तू जसं बोललं की काउंटर ऑफर आपल्याला फर्स्ट ऑफर लेटर भेटल्यानंतर, बट काही जणांकडे स्किल असेच ना यार, की एक ऑफर लेटर भेटलं ना की यार आपण आता दुसरं ऑफर लेटर कसं मागणार. दुसरं ऑफर लेटर मागल्यानंतर असं वाटतं की यार आपल्याला करंट पॅकेज किती आहे, आपल्याला एक ऑफर लेटर भेटलेलं आहे आणि त्यावरती किती पॅकेज मागू. म्हणजे ह्या ज्या पॅकेज आणि काउंटर ऑफर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, हे मेंटेन करणं किंवा हे निगोशिएट करणं किंवा हे असं कम्युनिकेट करणं हे जमत नाहीये. तर त्याच्या काय टिप्स असतील तुझ्याकडे. काउंटर ऑफर मी म्हणेल की तो एक
सेफ ऑप्शन आहे तुमच्यासाठी. कधी कधी मार्केटमध्ये काय होतं, कुठल्याही कंपनीकडे जर नवीन प्रोजेक्ट आला, तिथे ओपन पोझिशन आहेत, हायरिंग काढतं कंपनी आणि हायर करणार. ठीक आहे, कधी कधी प्रोजेक्ट होल्डवरती जातो आणि जे काय त्यांनी कमिटमेंट दिलेलं असं ते कमिटमेंट फॉलो करू शकत नाही. मग त्यावेळेस आपल्याकडे एक सेकंड ऑप्शन हवा. ठीक आहे, एक सेफ्टी साईड म्हणून आपण काउंटर ऑफर घेतली पाहिजे, सेकंड ऑफर घेतली पाहिजे. ठीक आहे, तर सेकंड ऑफर घेताना काही जण म्हणजे थोडा विचार करतात की आपल्याकडे फर्स्ट ऑफर आहे, आपण सेकंड ऑफर जर घेतली तर आपण या कंपनीसोबत जी काय कमिटमेंट दिली ती ब्रेक करू. पण कधी कधी अशा सिच्युएशन, म्हणजे माझे बरेचसे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत हे घडलेलं आहे. ठीक आहे, की एक त्यांच्याकडे ऑफर आहे आणि काही कारणास्तव तो प्रोजेक्ट होल्डवरती गेलाय आणि कंपनीने जे कमिटमेंट दिले ते फुलफिल नाही केलं. मग तिथे तुम्हाला फायनान्शियल लॉस म्हणजे बऱ्याचशा गोष्टी यात इन्क्लूड आहेत, ते तुम्हाला फेस करावं लागतं. तर ते फेस न म्हणजे करता तुम्ही एक सेपर साईड तुम्ही सेकंड ऑप्शन म्हणजे सेकंड ऑफर लेटर घेऊ शकता. आणि तो सेकंड ऑफर घेताना तुम्हाला काय गोष्टी, म्हणजे हे जे निगोशिएशन आहे ते तुमचं ऑलरेडी झालंय, तुमच्याकडे एक ऑफर आहे. ठीक आहे, तुम्ही काउंटर ऑफर मागू शकता की दिस अमाऊंटची माझ्याकडे ऑफर आहे आणि तुम्ही एवढं तिथे हे करू शकता. काही जण असे पण आहेत मार्केटमध्ये की त्यांच्याकडे डायरेक्टली 4-4-5 पण ऑफर असतात आणि म्हणजे कधी कधी असं होते की ते 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे खूप जण असे आहेत, तुम्ही पण ऐकले असेल की 4 ते 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे 10चं पॅकेज आहे, त्यांची फर्स्ट ऑफर आहे 15ची, 18, 20, 22, 25 पर्यंत असं पण 4-5 ऑफर म्हणजे असे पण ते काउंटर घेतात. तर ते स्किल्स त्या स्किलला काय म्हणावं लागेल? ती काय अशी वेगळी स्किल नाहीये, ती पण निगोशिएशन स्किलच आहे. ठीक आहे, आणि प्रत्येकाचा उद्दिष्ट, प्रत्येकाचे एम गोल्स वेगळे असतात. काही जणांचा गोल असतो की मला रॅपिडली माझं जे काही एम आहे फायनान्शियल फ्रीडमचा म्हणा किंवा फायनान्शियली मला लवकरात लवकर जास्त स्टेबल व्हायचंय. ठीक आहे, काहींचा गोल असतो की मला आयटी मध्ये स्टेबल राहायचंय लॉंग टर्म साठी, बरोबर, मला पॅकेज कमी मिळालं तरी चालेल. मग तिथे तुम्ही म्हणजे कंपनी कुठली डिसाईड करायची, कुठली कंपनी जास्त तुम्हाला हाईक देते त्या कंपनीकडे जायचे, का जी तुम्हाला जास्त लाईफ मध्ये किंवा आयटी इंडस्ट्रीमध्ये स्टेबलायझेशन देईल तिकडे जायचंय. ठीक आहे, मग काहींचा गोल असतो की नाही मला फायनान्शियली फ्रीडम लवकर पाहिजे तर मला हाईक फास्ट घ्यायची. ठीक आहे, मग ते काउंटर ऑफर 4-4-5 मारतात, मग 15 वरून 20, 18, 21, 22, 25 पर्यंत, म्हणजे प्रत्येकाचा. हा म्हणजे चांगला पॉईंट आहे, हा एक चांगला पॉईंट आहे की यार तुम्ही स्विच करायचंय, पण तुम्हाला मग जसं की अमोलने जसं मेन्शन केलं की चांगला पॉईंट मांडला ऍक्च्युली, की तुमचे स्वतःचे गोल्स असतील की तुम्हाला स्विच का करायचंय, एक तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये स्टेबिलिटी पाहिजे का, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम म्हणजे होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पॅकेज घेऊन सेटल होत आहे, हे अप टू यू आहे. बट जसं की अमोलच्या ओव्हरऑल सगळ्या एक्सप्लेनमध्ये किंवा टिप्समध्ये जे ते काय एक्सप्लेन केलं आहे त्यामध्ये हेच वाटलं मला की अप टू यू आहे. जर तुम्हाला स्विच करायचं असेल तरी हे सगळं तुमच्याकडे स्किल्स असले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, टेक्निकल स्किल्स व्यतिरिक्त तुम्हाला हे निगोशिएशन स्किल्स मेंडेटरी आहे आयटी मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ वाढवण्यासाठी. अमोल, मी ऍट द एंडला येईल. जर समजा एखाद्याला स्विच करायचे असेल ना, तर काय पॉईंट्स डोक्यात ठेवले पाहिजे किंवा काय पॉईंट्सची तयारी केली पाहिजे आणि त्यानंतर डायरेक्टली स्विचला स्टार्ट केलं पाहिजे? ऍट द एंड मला थोडंसं सांग शॉर्टकटमध्ये. जर हा पॉईंट आपल्याला समराइज करायचा झाला तर हे जे काय पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिले म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस स्विचचा डिसिजन घ्याल तुम्ही, ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्या तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, स्किल्स आहेत, ते ब्रशअप करून घ्यायचे आहेत. बरोबर, हे तर टेक्निकली झालं. सेकंड, तुम्हाला मार्केटचा रिसर्च करायचा आहे. ठीक आहे, तुमच्या इयर ऑफ एक्सपिरियन्सला मार्केटमध्ये म्हणजे काय स्टँडर्ड आहे तो ओळखून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही निगोशिएशन करताय, ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही सिच्युएशन मध्ये याल आणि तुम्ही डिस्कशन करताय याच्यासोबत, तर त्यावेळेस तुम्हाला असे पॉईंट्स लक्षात ठेवायचे, तुम्हाला एक डिस्परेटनेस दाखवायचा नाहीये. ठीक आहे, याच्या सोबत. आणि तुम्हाला मनीचं ग्रीड म्हणजे तुम्ही टेबलला काय व्हॅल्यू आणतात ह्याच्यावरती फोकस करा. बरोबर, तुम्ही ना की फिगर्स वरती फोकस करायचा. ठीक आहे, तर याच्याला असं नाही वाटलं पाहिजे की कॅन्डिडेटला फक्त म्हणजे पैसा असं नाही. करेक्ट. ठीक आहे, पैसा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, तुम्ही टेबलला आणाच, पण तुम्ही त्या टेबलला व्हॅल्यू किती आणतात याच्यावरती फोकस द्यायचा. करेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे ह्या ज्या काय पॉईंट तुम्ही मांडताय, हे जे काही डिस्कशन तुम्ही याच्यासोबत करताय, ते तुम्हाला तुम्ही अग्रेसिव्ह न होता, रूडली न हे करता, तुम्हाला पोलाइट वे मध्ये क्लिअरली सगळे कम्युनिकेशन करायचे. ठीक आहे, बरोबर. आणि पुढचा पॉईंट असा किंवा म्हणजे स्विच करणं म्हणजे काय असा गुन्हा नाहीये. ठीक आहे, करेक्ट ना. तुम्हाला जे काही गोल्स आहेत तुमचे ते फुलफिल करण्यासाठी तुम्हाला जर म्हणजे गरज असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, एवढेच पॉईंट्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जे काही तुमचे फ्युचर इंडिव्हर्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. येस, थँक्यू अमोल. सगळ्या सविस्तर व्यवस्थित तू हे केलं आणि समराईज एकदम चांगलं केलं. मी ॲट द एंड हे सांगेल की स्विच करा, मार्केटची कंडिशन बघा, तुमची व्हॅल्यू काढा आणि ॲट द एंड मी हे सांगेल की तुम्हाला स्विच करायचं असेल ना तर तुम्ही 10 इयर्स नंतर तुम्ही कोणाला पण विचारा, 10 इयर्स नंतर स्विच करणं थोडंसं अवघड जातं. जर तुमचं करिअर 10 इयर्सच्या बिलो असेल ना तुम्ही स्विच करा, रिस्क घ्या. तुमच्याकडे काही खूप असं काही म्हणजे तेव्हा स्किल्स असतं आणि तुम्ही लर्न करण्याची तेवढी आपण म्हणतो की आपण रेडी असतो कुठल्याही टेक्नॉलॉजी लर्न करण्यासाठी. आफ्टर 10 इयर्स थोडंसं अवघड जातं. सो येस, थँक्यू अमोल. सगळ्या तू म्हणजे व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि तुझ्या टिप्स सांगितल्या. तुझे जे काही जे तू स्विच केलं त्याचा एक्सपिरियन्स मांडला आणि तो नक्कीच जे काही एक्सपिरियन्स लोक आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांना पण ते युजफुल होईल. सो थँक्यू सो मच. आणि तू सगळे एक्सप्लेन केले त्यामुळे. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी आणि अमोल त्याचा काही तुमचे जे काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर करायचा नक्कीच प्रयत्न करू. सो येस, थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. थँक्यू.